तुम्ही कधी लक्ष दिलंय का? काही वेळा स्त्रियांचं वजन पुरुषांपेक्षा जास्त दिसतं किंवा पटकन वाढतं, पण त्यामागे फक्त खाणं कारणीभूत नसतं. तर शरीराची रचना, हॉर्मोन्स, प्रेग्नन्सी, वय आणि निसर्गाने दिलेली वेगळी शरीर यंत्रणा हे सगळं कारण असतं. आज आपण यामागचं पूर्ण विज्ञान सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक वेळा समाजात असा समज असतो की स्त्रियांचं वजन पटकन वाढतं किंवा पुरुष जास्त फिट दिसतात. पण खरं कारण काय आहे हे फार कमी लोकांना माहीत असतं. आज आपण समजून घेणार आहोत की स्त्रियांच्या शरीरात चरबी जास्त का साठते, हॉर्मोन्स वजनावर कसा परिणाम करतात, लग्न, प्रेग्नेन्सी आणि वाढत्या वयानंतर वजन का बदलतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नैसर्गिक आहे का? चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1. शरीराची रचना वेगळी असते. सर्वात पहिलं कारण म्हणजे स्त्रियांची शरीर रचना पुरुषांपेक्षा वेगळी असते. पुरुषांच्या शरीरात सामान्यतः मसल्स म्हणजे स्नायू जास्त असतात. तर स्त्रियांच्या शरीरात फॅट टिश्यू म्हणजे चरबीचं प्रमाण नैसर्गिकरित्या जास्त असतं. हे चुकीचं नाही, कारण निसर्गाने स्त्रियांच्या शरीराला गर्भधारणा आणि बाळासाठी तयार केलेलं असतं. म्हणूनच शरीर काही भागांमध्ये जसे कंबर, मांडी, पोट, नितंब या ठिकाणी चरबी साठवून ठेवतं. नंबर 2. हॉर्मोन्सचा मोठा प्रभाव. आता दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हॉर्मोन्स. स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन नावाचा हॉर्मोन असतो. हा हॉर्मोन शरीरात चरबी साठवण्यास मदत करतो. तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन जास्त असतो, जो स्नायू वाढवतो आणि चरबी कमी ठेवण्यास मदत करतो. म्हणूनच पुरुष पटकन मसल्स बनवू शकतात, पण स्त्रियांच्या शरीरात फॅट जास्त साठू शकतं. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. नंबर 3. मेटाबॉलिझम कमी असणे. मेटाबॉलिझम म्हणजे शरीर अन्न किती वेगाने जाळतं. पुरुषांमध्ये स्नायू जास्त असल्यामुळे त्यांचं शरीर जास्त कॅलरी बर्न करतं. पण स्त्रियांचं मेटाबॉलिझम तुलनेने थोडं स्लो असू शकतं. म्हणूनच तीच मात्रा खाल्ली तरी स्त्रियांचं वजन पटकन वाढल्यासारखे वाटू शकतं. 4. प्रेग्नन्सीमुळे शरीरात बदल. प्रेग्नन्सी हा स्त्रियांच्या शरीरातील सर्वात मोठा बदल असतो. या काळात शरीर जास्त ऊर्जा साठवतं, हॉर्मोन्स बदलतात, भूक वाढते, झोप कमी होते आणि वजन वाढणं नैसर्गिक बनतं. बाळ झाल्यानंतरही अनेक महिलांना वजन कमी करायला वेळ लागतो. ही शरीराची कमजोरी नसून शरीराने केलेली नैसर्गिक प्रक्रिया असते. नंबर 5. झोप आणि ताण. अनेक महिलांवर घर, काम, मुलं आणि जबाबदाऱ्यांचा ताण असतो. ताण वाढला की शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो. हा हार्मोन भूक वाढवतो, गोड खाण्याची इच्छा वाढवतो आणि पोटाभोवती चरबी साठवू शकतो. त्यामुळे स्ट्रेस आणि अपुरी झोपही वजन वाढण्याचं कारण बनू शकतात. नंबर 6. मासिक पाळी दरम्यान वजन बदल. पिरियडच्या आधी किंवा दरम्यान अनेक महिलांना सूज येते, पाणी धरून राहतं, वजन वाढल्यासारखं वाटतं. हे कायमचं फॅट नसतं. हा शरीरातील तात्पुरता बदल असतो. म्हणूनच त्या दिवसात वजन थोडं वर खाली होणं सामान्य आहे. नंबर 7. चुकीच्या लाईफस्टाईलचा परिणाम. आजकाल फास्ट फूड, कमी चालणं, जास्त बसून काम, मोबाईलचा वापर, कमी व्यायाम या सवयीमुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांचंही वजन वाढतं. पण स्त्रियांचं शरीर चरबी पटकन साठवत असल्यामुळे परिणाम जास्त दिसू शकतो. नंबर 8. वाढतं वय आणि वजन. वय वाढलं की हॉर्मोन्स बदलतात. विशेषतः 40 नंतर किंवा मेनोपॉजच्या काळात मेटाबॉलिझम कमी होतो, चरबी वाढू शकते आणि वजन नियंत्रण कठीण वाटू शकतं. हे अनेक महिलांमध्ये दिसून येतं. नंबर 9. प्रत्येक जाड व्यक्ती आजारीच असते असं नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त वजन पाहून कोणाचं आरोग्य ठरत नाही. काही लोक वजनाने जास्त असले तरी त्यांची टेस्ट नॉर्मल असते. ते सक्रिय असतात आणि पूर्णपणे निरोगी असू शकतात. म्हणून शरीराकडे आदरानं पाहणं गरजेचं आहे. नंबर 10. वजन संतुलित ठेवण्यासाठी काय करावे? आता महत्त्वाचा प्रश्न. वजन संतुलित ठेवण्यासाठी स्त्रियांनी काय करावे? तर रोज थोडा व्यायाम, चालणं वाढवा, पुरेशी झोप घ्या, जास्त साखर आणि जंक फूड कमी करा, पाणी भरपूर प्या, स्ट्रेस कमी ठेवा, क्रॅश डाएट करू नका. हळूहळू केलेले बदल जास्त टिकतात. तर मित्रांनो, स्त्रियांचं वजन पुरुषांपेक्षा वेगळं असण्यामागे अनेक वैज्ञानिक आणि नैसर्गिक कारणे आहेत. हे फक्त खाणं किंवा आळसामुळे होत नाही, तर हॉर्मोन्स, शरीर रचना, प्रेग्नन्सी, वय आणि जीवनशैली या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असतो. म्हणून कोणाच्याही शरीराची तुलना करण्याऐवजी
आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.